मित्रांनो, जरा विचार करा. तुम्ही जमिनीपासून तब्बल 300 मीटरपेक्षा जास्त उंचीवर उभे आहात. समोर विस्तीर्ण पसरलेला अरबी समुद्र आहे आणि पायाखाली संपूर्ण मुंबई शहर एखाद्या छोट्या खेळण्यासारखे दिसतंय. एकेकाळी 7 बेटांचं शहर म्हणून ओळखली जाणारी आपली मुंबई आज संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठ्या गगनचुंबी स्कायलाईन्सपैकी एक बनली आहे. पण या शेकडो उंच इमारतींमध्ये सर्वात उंच इमारत कुठली? तिची उंची किती मीटर आहे आणि ती किती मजल्यांची आहे? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबईच्या 10 सर्वात उंच इमारती. चला सुरुवात करूया 10व्या क्रमांकापासून. 10व्या क्रमांकावर येते प्रभादेवी येथील अहुजा टॉवर्स. 250 मीटर म्हणजेच 820 फूट उंचीची ही इमारत 54 मजल्यांची आहे. सी लिंक आणि अरबी समुद्राचा विहंगम नजराणा देणारा हा टॉवर तिच्या मॉडर्न आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध आहे. 9व्या क्रमांकावर आहे मुंबईच्या आधुनिक स्कायलाईन्सचा पाया रचणारे द इम्पेरियल टॉवर्स. ताडदेव येथे उभे असलेले हे टॉवर 256 मीटर म्हणजेच 840 फूट उंच असून यामध्ये 60 मजले आहेत. 2010 मध्ये जेव्हा हे टॉवर्स पूर्ण झाले तेव्हा हे भारतातील सर्वात उंच निवासी टॉवर्स मानले गेले होते. आता जाऊया 8व्या क्रमांकाकडे. 8व्या क्रमांकावर आहे मुंबई सेंट्रल येथील नथानी हाईट्स. 262 मीटर म्हणजेच 860 फूट उंच असलेली ही इमारत 72 मजल्यांची आहे. अत्यंत कमी जागेत उभारलेली ही इमारत इंजिनिअरिंगचा एक उत्तम नमुना मानली जाते. 7व्या क्रमांकावर येते लोअर परळ येथील लोढा पार्क टॉवर्स. यामध्ये अद्रानी, कियारा आणि ट्रम्प टॉवर सारख्या इमारतींचा समावेश आहे. या सर्वांची उंची 268 मीटर म्हणजेच 879 फूट आहे आणि यामध्ये 78 मजले आहेत. 6व्या क्रमांकावर प्रभादेवी येथील अरबी समुद्राच्या अगदी किनाऱ्यावर उभी असलेली वाधवा 25 साऊथ ही इमारत येते. 270 मीटर म्हणजेच 886 फूट उंचीची ही इमारत 65 मजल्यांची असून तिच्या प्रीमियम सी फेसिंग व्ह्यूसाठी ओळखली जाते. 5व्या क्रमांकावर येते लोढा ग्रुपचा वर्ल्ड व्ह्यू टॉवर. लोअर परळ येथील हा टॉवर 277.6 मीटर म्हणजेच 911 फूट उंच असून यामध्ये 73 मजले आहेत. हा टॉवर प्रसिद्ध वर्ल्ड टॉवर कॉम्प्लेक्सचा एक महत्त्वाचा भाग आहे. 4थ्या क्रमांकावर आहे भारतातील सर्वात आयकॉनिक इमारतींपैकी एक लोढा वर्ल्ड वन. 280.2 मीटर म्हणजेच 919 फूट उंचीचा हा टॉवर तब्बल 76 मजल्यांचा आहे. सुरुवातीला हा टॉवर 442 मीटर उंच बनवण्याची योजना होती, पण विमानतळ प्राधिकरणाच्या नियमांमुळे तिची उंची 280 मीटर निश्चित करण्यात आली. आता आपण आलो आहोत टॉप 3 इमारतींकडे. 3ऱ्या क्रमांकावर आहे भायखळा येथील पिरामल अरण्य आराव टॉवर. तब्बल 282.2 मीटर म्हणजेच 926 फूट उंच असलेल्या या इमारतीत 83 मजले आहेत. एका बाजूला राणीच्या बागेची हिरवळ आणि दुसऱ्या बाजूला पूर्व किनारपट्टीचा नजराणा ही या इमारतीची ओळख आहे. 2ऱ्या क्रमांकावर महालक्ष्मी रेसकोर्स समोर उभी असलेली लोखंडवाला मिनर्वा. 301 मीटर म्हणजेच 988 फूट उंचीची ही भव्य इमारत 78 मजल्यांची आहे. 300 मीटर ओलांडणारी ही भारतातील सर्वात उंच पूर्ण झालेली निवासी इमारत मानली जाते. आणि आता क्रमांक 1, संपूर्ण मुंबईची, महाराष्ट्राची आणि भारताची सर्वात उंच इमारत म्हणजे पॅलेस रॉयल. वरळी येथे स्थित असलेला हा महाकाय टॉवर तब्बल 320 मीटर म्हणजेच 1050 फूट उंच आहे आणि यामध्ये 88 मजले आहेत. ही इमारत म्हणजे भारतीय रिअल एस्टेट आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील एक अद्भुत चमत्कार मानली जाते. तर मित्रांनो, या होत्या मुंबईतील 10 सर्वात उंच गगनचुंबी इमारती. या 10 पैकी तुमची आवडती इमारत कुठली किंवा तुम्हाला कुठल्या इमारतीत जायला आवडेल? आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.